The changed circumstances and a sudden unexpected attack from unknown quarters forced the langur to drop the baby from the sloping roof over the veranda. आता ही जी बदललेली परिस्थिती, सर्कमस्टन्सेस म्हणजे परिस्थिती, आता ही जी बदललेली परिस्थिती होती आणि अचानक झालेला त्या लंगूरवर अटॅक होता. म्हणजे एकीकडे रायटर दगडं मारत होते, दुसरीकडे कुत्रेसुद्धा भुंकत होते. फोर्स द लंगूर टू ड्रॉप द बेबी, त्यामुळे त्या लंगूरला, त्या माकडाला, त्या पिल्लाला सोडून द्यावं लागलं ओव्हर द स्लोपिंग रूफ ऑफ वरांडा. वरांडाचं जो एक उतरतं छत होतं त्यावर त्यांनी त्या पिल्लाला सोडून दिलं. द बेबी वॉज लिस्टलेस अँड अपियर्ड टू बी डेड. तो बेबी, तो पिल्लू एकदम मरणासन्न स्थितीत वाटत होता, जणू काही मेल्यासारखाच वाटत होता. आणि अशा प्रकारे त्या बेबीला तिथेच सोडून तो लंगूर निघून गेला. As its body started to slide down, the excitement of the pack of dogs grew manifold at the prospect of a good kill and meal. जसं जसं त्या पिल्लाची बॉडी त्या छतावरून खाली खाली सरकू लागली, तसतसं खालील कुत्रे जे होते त्यांची एक्साइटमेंट अधिक अधिक वाढू लागली. मॅनिफोल्ड म्हणजे राहून राहून अधिक अधिक त्यांची एक्साइटमेंट वाढू लागली, कारण त्यांना वाटत होतं की आता जसं पिल्लू खाली पडेल तसं त्यांना एक चांगलं मील, एक चांगलं जेवण मिळेल कुत्र्यांना, असं वाटत होतं. त्यामुळे ते अधिक त्वेषाने भुंकू लागले. कीपिंग द डॉग्स ॲट बे विथ द स्टिक, आय मॅनेज टू कॅच होल्ड ऑफ द बेबी लंगूर्स टेल जस्ट ॲज इट टिप्ड ओव्हर द एज ऑफ द टाइल्ड रूफ. तर रायटरने काय केलं, तर आपल्या हाती असलेल्या काडीने त्यांनी कुत्र्यांना एकीकडे थोपवून ठेवलं आणि कसं तरी जेव्हा तो बेबी त्या रूफवरून खाली सटकत होता त्याच्या शेपटीने त्याला धरून पकडलं आणि वरच्यावर त्याला झेललं. म्हणजे त्याला खाली पडू दिलं नाही, कुत्र्यांसमोर पडू दिलं नाही. द बेबी अपियर्ड इनर्ट अँड लाईफलेस. तो पिल्लू एकदम इनर्ट अँड लाईफलेस म्हणजे एकदम मरणासन्न स्थितीमध्ये जाणवत होता. इट वॉज इंडीड अ मेल बेबी, आणि तो नक्कीच एक मेल बेबी होता, म्हणूनच तो मोठा वानर त्याला मारून टाकायचा प्रयत्न करत होता. By this time my parents and sister had come out onto the veranda and were witnessing my rescue operation. त्यावेळेमध्ये त्यांचे रायटरचे आईवडील आणि त्यांच्या बहिणीसुद्धा वरांडामध्ये आल्या होत्या आणि त्यांनी रायटरचं रेस्क्यू ऑपरेशन म्हणजे कशाप्रकारे त्यांनी त्या पिल्लाला वाचवलं ते सर्व ते बघत होते. सम ऑफ आवर नेबर्स हॅड ऑल्सो गॅदर्ड इन द डिस्टन्स. दूरवर त्यांचे शेजारपाजारी जेही होते तेही आवाज ऐकून बाहेर आलेले होते आणि त्यांनीसुद्धा सर्व बघितलेलं होतं. I took the baby langur to our backyard and gently laid him on the floor instead of the poultry coop. मग रायटर त्या पिल्लाला आपल्या अंगणामध्ये घेऊन गेले आणि पोल्ट्री कूप म्हणजे कोंबड्यांच्या खुराड्यामध्ये त्या पिल्लाला त्यांनी झोपवलं. हिज बॉडी वॉज फुल ऑफ डीप बाईट मार्क्स अँड स्क्रॅचेस. त्या पिल्लाच्या संपूर्ण शरीरावर चावल्याच्या खूण आणि स्क्रॅचेस होते, म्हणजे जखमा होत्या. ब्लड वॉज उझिंग फ्रॉम सम ऑफ द वुंड्स, आणि काही तर वुंड्समधून, काही जखमांमधून रक्तसुद्धा निघत होतं. उझिंग म्हणजे वाहने. द बेबी रिमेन मोशनलेस, आणि तो पिल्लू जराही हालचाल न करता तिथे पडून होता. माय फादर प्रोव्हाइडेड फर्स्ट एड टू क्लीन द वुंड्स अँड स्टॉप द ब्लिडिंग. रायटरच्या वडिलांनी फर्स्ट एड आणलं, म्हणजे प्रथमोपचार केला आणि त्यांनी ती जी जखमा होत्या त्यातून रक्त वाहायचं त्यांनी थांबवलं, म्हणजे बँडेज वगैरे केला. I was relieved to find out that the baby was breathing, even though his breaths were shallow. रायटरला बघून जरा हायसं वाटलं की ते पिल्लू अजूनही श्वास घेत होतं, जरी त्याचे श्वास हे खूप हळूहळू चालू होते, पण ॲटलिस्ट ते पिल्लू जिवंत होतं हे बघून रायटरला फार बरं वाटलं. Splashes of cold water made the baby stir, and after a few shaky attempts he sat up. थोडं थंड पाणी मारल्यानंतर, स्प्लॅशेस म्हणजे शिंपडल्यानंतर, तो बेबी, तो जो पिल्लू होतं हलू लागला. स्टिअर म्हणजे मूव्ह. अँड आफ्टर अ फ्यू शेकी अटेम्प्ट ही सॅट अप, आणि थोडं त्याला अजून हलवल्यानंतर तो उठून बसला. ही वॉज इन स्टेट ऑफ शॉक अँड स्टार्टेड ट्रम्बलिंग लाईक अ लीफ इन द विंड. तो एका शॉकमध्ये होता. तो बेबी खूप धक्क्यामध्ये होता आणि पानांप्रमाणे, जसं वाऱ्यामध्ये पानं फडफडतात त्याप्रमाणे तो थरथरत होता. His two little twinkling eyes welled up with tears. त्याचे छोटे छोटे डोळे हे अश्रूंनी भरून गेले होते. And he started to sob with a muffled cry. आणि तो हमसून हमसून रडू लागला.
just like a human child would just like a human child would after experiencing trauma. ज्याप्रमाणे एखाद्या माणसाचा बाळ जे असते त्याला जर ट्रॉमा झाला, त्याला काही धक्का बसला किंवा त्यासोबत काही वाईट झालं, तर तो ज्याप्रमाणे रडतो त्याप्रमाणेच ते माकडाचं पिल्लू जे आहे ते रडत होतं. I offered him a peeled banana, which he accepted with his unsteady hand and began taking hesitant bites. तर रायटरने त्याला एक सोललेलं बनाना म्हणजे केळं दिलं, जे त्याने थरथरत्या हाताने घेतलं आणि हळूहळू एक एक तुकडा करत हेजिस्टेटली खाऊ लागला, संकोचत संकोचत खाऊ लागला. पण तो पिल्लू खूप घाबरलेलं होतं हे आपल्याला यावरून दिसून येते.